विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेकांना रिपीट उमेदवारी देण्यात आली असून काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. या यादीतले 99 उमेदवार कोण आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे, शहादा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवी, नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार गावित, धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनूप अग्रवाल, शिंदखेडा राजा विधानसभा मतदारसंघातून जयकुमार रावल, शिरपूर विधानसभा मतदारसंघातून काशीराम पावरा, रावेर विधानसभा मतदारसंघातून अमोल जावळे, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून संजय सावकारे, जळगाव विधानसभा मतदारसंघातून सुरेश भोळे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून मंगेश चव्हाण, जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन, चिखली विधानसभा मतदारसंघातून श्वेता महाले, खामगाव विधानसभा मतदारसंघातून आकाश फुंडकर, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून संजय कुटे, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून रणधीर सावरकर, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून प्रताप अडसद, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण तायडे, देवळी विधानसभा मतदारसंघातून राजेश बकाने, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून समीर कुनावार, वर्धा विधानसभा मतदारसंघातून पंकज भोयर, हिंगणा विधानसभा मतदारसंघातून समीर मेघे, नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मोहन मते, नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून कृष्णा खोपडे, तिरोरा विधानसभा मतदारसंघातून विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विनोद अग्रवाल, आमगाव विधानसभा मतदारसंघातून संजय पुरम, आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कृष्णा गजबे, पल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार, चिमूर विधानसभा मतदारसंघातून कीर्तिकुमार भांगडिया, वनी विधानसभा मतदारसंघातून संजीव रेड्डी बोदकुरवार, राळेगाव विधानसभा मतदारसंघातून अशोक उईके, यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून मदन येरावर, किनवट विधानसभा मतदारसंघातून भीमराव केरम, भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण, नायगाव विधानसभा मतदारसंघातून राजेश पवार, मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड, हिंगोली विधानसभा मतदारसंघातून तानाजी मुटकुले, जिंतूर विधानसभा मतदारसंघातून मेघना बोर्डीकर, परतूर विधानसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर, बदनापूर विधानसभा मतदारसंघातून नारायण कुचे, भोकरदन विधानसभा मतदारसंघातून संतोष दानवे, फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे, गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बम, बागलाण विधानसभा मतदारसंघातून दिलीप बोरसे, चांदोड विधानसभा मतदारसंघातून राहुल आहेर, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून राहुल ढिकले, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सीमा हिरे, नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून राजन नाईक, भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महेश चौगुले, मुरबाड विधानसभा मतदारसंघातून किसन कथोरे, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुलभा गायकवाड, डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण, ठाणे विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर, ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक, बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे,
दहिसर विधानसभा मतदारसंघातून मनीषा चौधरी, मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल भातखळकर, चारकोप विधानसभा मतदारसंघातून योगेश सागर, मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विनोद शेलार, गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अमित साटम, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून पराग अळवणी, घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राम कदम, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष शेलार, सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून तमिळ सेल्वन, वडाळा विधानसभा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर, मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा, कुलाबा विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर, पनवेल विधानसभा मतदारसंघातून प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघातून महेश बालदी, दौंड विधानसभा मतदारसंघातून राहुल कुल, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ, शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव विधानसभा मतदारसंघातून मोनिका राजळे, राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राम शिंदे, केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा, निलंगा विधानसभा मतदारसंघातून संभाजी निलंगेकर, औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंग पाटील, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार देशमुख, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख, मान विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अतुल भोसले, सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले, कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे, मिरज विधानसभा मतदारसंघातून सुरेश खाडे, सांगली विधानसभा मतदारसंघातून सुधीर गाडगीळ. भाजपच्या या 99 जणांच्या उमेदवारी यादीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.